कोणताही राजकारण न करता सर्वांना घेऊन जाणारा हे एकमेव नेता म्हणजे आपले स्वर्गीय अजितदादा पवार हे होते. एक लक्षात घ्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं डोंगर, दुःखाचं डोंगर कोसळलं, ही पोकळी आपल्याला कधीही भरून निघणार नाही असा एक उमदा नेता आपल्यातून हरपळलाय. अजितदादाचं बद्दल सांगायचं बद्दल कितीही सांगितलं तरी थोडं कमीच आहे. त्यांचं काम, त्यांचं कार्य, माताड़ी कामगार, शेतकरी, तमाम लोग यहाँ पर जमा हुए हैं और हम सब लोग आज बहुत ही दुखद मन से अजीत दादा को यहाँ पर श्रद्धांजलि देने के लिए जमा हुए हैं। अजीत दादा के बारे में बोलना बोले तो सूरज को आईना दिखाने के हिसाब से काम हो। उनके काम करने की तड़प नगरपालिकेची लागलेली होती. त्यावेळेमध्ये आमचा भाग जे होता ते भागमध्ये जास्तीत जास्त समाज हे पद्मशाली समाजाचं होतं ते. परंतु मी धनगर समाजाचा व्यक्ती, त्या भागामध्ये फक्त आमचे 40 मतं होते. त्या ठिकाणी ज्या वेळेला तिकीट मागायला आम्ही काम गेले होते, क्षेत्रामध्ये जी व्यक्ती सातत्याने 24 तास पैकी 15 ते 16 तास या ठिकाणी आपल्या जनतेसाठी अहोरात्र प्रयत्न करणारी व्यक्ती ही आपल्यामधून निघून गेली. हे खरोखरच फार मोठ्या दुःखाची बातमी आहे. आपल्याला सगळ्याला माहिती आहे की अजितदादा हे 1991 पासून राजकारणामध्ये आले. पहिल्यांदा ते बारामतीमधून लोकसभेचे खासदार झाले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अनेक कॅबिनेट मंत्रीपद त्यांनी या ठिकाणी बसलं नाही. कारण आपण दरवेळेला बघत असतो की कुठला तरी पुढारी असेल, कुठला तरी अभिनेता असेल, जो निधन झालेला नसतो त्याचा त्या ठिकाणी व्हॉट्सअपवर, फेसबुकवर फेक न्यूज येतो. त्याचप्रमाणे या महाराष्ट्रातल्या जनतेवर कुणालाही विश्वास बसला नव्हता की काल अजितदादा हे आपल्यामधून निघून गेले. आपल्या सगळ्याला माहिती आहे की या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आमचे 2-3 नेते, महाराष्ट्राचा भूषण आदरणीय दादा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं अतिशय दुर्दैवी अतिशय या माणसाचा अर्थ झालेला आहे. दादा म्हणजे सर्वसामान्य, सर्व जाती धर्मांचा नेता, सर्व समाजाचा नेता, सगळ्याला घेऊन जाणार नेता, गोरगरिबासाठी 24 तास काय शांती देणार आपण? आपल्या हातात काय? परमेश्वर त्याला शांती देऊ. आपण आता बातम्या करणार काय शांती देऊ? माणसाचं जीवन काहीतरी शांती काय देणार आहे त्याला? त्यांच्या कुटुंबाला धैर्य द्यावं. आपण म्हणतोय सगळ्या गोष्टी इथं बसून आपण थोडं ह्या आमचं नुकसान, तुमचं नुकसान जाऊ द्या. पण दादासारखा माणूसच गेला, त्याला कळाला की नाही एक मिनिटात मागं नाही. ते माणूस हॉस्पिटलमध्ये असलं पडून गेला, ॲक्सिडेंट झाला, पाय कुठलं पडून गेला, ती गोष्ट वेगळी. पण असं दुर्दैवी घटना दादाच्या बाबतीत घडेल असं तरी मला वाटलं. कुणालाच वाटलं नव्हतं, दादाला स्वतःला वाटलं अशी घटना घडली. आता बातम्याच्या आधारावर मी बोलतो. पुणेमध्ये जेव्हा मुंबई सोडून पुण्याच्या रेंजमध्ये क्रॉस झालं, एंट्री केली, त्यावेळी थोडं मला विमानामध्ये व्हायब्रेशन आलं. 15 मिनिटाचा अंतर होतं पुणे मला. ज्यावेळेला विमान लँडिंग करायचं ठरलं तर DGCला पायलटने सांगितलं की खाली धावपट्टी दिसत नाही आणि मला सूचना कराव्या. DGCने सांगितलं जोपर्यंत धोकं कमी होत नाही तोपर्यंत गिरटी घातली अशी आजूबाजूच्या गावावर विमानाने. आणि दुसऱ्या वेळेला विमान त्या धावपट्टीच्या शेजारी गेलं आणि त्यांनी सांगितलं की आता धावपट्टीवर उतरायला काही हरकत नाही. आणि एकच मिनिटात मिड डे म्हणून 15 सेकंदासाठी त्यांनी सांगितलं की विमानामध्ये तांत्रिक बिघड झालेला आहे आणि विमान खाली उतरालंय, पण धावपट्टी दिसत नाही, आपल्याला वर घेता येईना. आणि साधारणतः 15-20 सेकंदामध्ये
अतिशय पूर्वनियोजित जिल्हा परिषदेच्या प्रचाराच्या निमित्ताने बारामतीसाठी निघाले होते. बारामतीला जात असताना व महाराष्ट्रात फिरत असताना प्रत्येक वेळेस दादा विमानाने जात होते. सकाळी साधारणतः 8-8:15च्या दरम्यान दादाचं विमान मुंबईवरून बारामतीसाठी निघालं. त्यांच्यामुळे एक बॉडीगार्ड, त्यांच्यामुळे PA, 2 पायलट असं करत होते. साधारणतः आम्हाला सुद्धा कधी अभिषेक वाटलं नाही, दादाला पण असं कधी वाटलं. दादा आम्ही कधी भेटायला गेलो तर तुम्ही कसं आला, म्हणून दादा ट्रेनला येत तेव्हा बरा असतो. दादा तुम्ही गाडी कुठली वापरता, मग दिलीपराव तुम्ही. मी म्हणलो दादा नाही, चांगल्या गाड्या वापरायचा, ऍक्सिडेंट होत आहे, चांगल्या गाड्या बाबा माणसाचं प्रिकॉशनमध्ये असतं, चांगली वाटतं. रात्री 10च्या पुढं प्रवास करायचा नाही, पहाटे सकाळी 6ला उठल्यावर प्रवास करायचा. 100-150 किलोमीटर केले की ड्रायव्हरला चहा वाजवायचं, तंबाखू खाऊ दे, मावा खाऊ दे, काय करायचं करू दे, पण त्या ड्रायव्हरला करू दे, पण तुम्ही थोडं विश्रांती घेत जावा, मग परत प्रवास चालू ठेवा. हे समृद्धी मार्गाचा विषय झाला त्यावेळेला मला दादा सांगितलं. त्यांनी आम्हाला सगळ्याला महाराष्ट्राला म्हणजे त्यांच्या जन्मभूमीमध्ये दादाचं असं दुर्दैवी अंत होणं हे परमेश्वराला काय आता सांगायचं. एवढं भीषण अपघात झाला. काल मी दिवसभर होतो, मला बघवेना झालं. मला ती सगळी परिस्थिती बघितली. ते पोस्टमार्टमच्या ठिकाणी आमचे डॉक्टर्स होते, काय होते सर पोस्टमार्टम करायला तुम्ही येऊ नका, इथं काय बघण्यासाठी. शरीराचे तुकडे तुकडे झाले, पोटामध्ये कुणाची होत नाही, मुलासुद्धा कुणाची होत नाही. पण भीतीने आपल्यावर असं मोठा घात. एक कामगार, ट्रान्सपोर्ट मालक तसेच तुमामाचे मायबाप शेतकरी बांधव यांच्या माध्यमातून या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. या ठिकाणी अजितदादांचं स्वभाव तर सगळ्या महाराष्ट्रालाच माहीत आहे. असलं नेतृत्व करणं, असा नेता पुन्हा तयार होणं अशक्य आहे. जे पोटात आहे ते तोंडावर